नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझी नवीन शेगडी कोणत्या कंपनीची आहे, शिवाय काय फीचर्स आहेत ते बघायचे। शिवाय त्याशिवाय सुद्धा नवीन किचनमध्ये मी काय काय घेतलेले आहेत नवीन वस्तू, तर ते सुद्धा आज दाखवणार आहे। तर बघूया आता कोणकोणत्या नवीन वस्तू आहेत आणि त्या कशा उपयोगाच्या आहेत त्या। किचनमधली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे गॅसची शेगडी। त्याच्यावरच आपण अन्न शिजवतो रोजचं, पण ती खूप सोयीस्कर पाहिजे आणि चांगली पाहिजे, व्यवस्थित क्लीन करता आली पाहिजे आणि आपल्याला जेवण बनवताना खूपच सोयीस्कर पाहिजे। माझी आधीची शेगडी सुद्धा स्टेनलेस स्टीलची होती, ती आता सध्या मी फार्म हाऊसमध्ये ठेवली आहे, कारण फार्म हाऊसची माझी बिघडलेली होती। तर पहा, ही नवीन मी आता स्टेनलेस स्टीलचीच शेगडी घेतलेली आहे। त्याचे आता फीचर्स पाहूया। एलिकाची स्टेनलेस स्टीलची मॅट फिनिशची ही शेगडी आहे। एलिका इनॉक्स HD 3B77। पहा, नवीन आहे तर अजून गम आहे स्टिकरचा, तसा स्टिकर काढल्यानंतरचा। स्टेनलेस स्टीलमध्ये मला मॅट फिनिश शेगडी हवी होती आणि मला तशी मिळाली, कारण आधीची होती त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसायचं, भांड्यांचं प्रतिबिंब दिसायचं। तर ही मॅट फिनिशची आहे, त्याच्यात तसं होत नाही। शिवाय ही शेगडी भक्कम आहे, याचं वेट आहे, भक्कम आहे त्याच्यामुळे ही वजनाला आहे। तर क्राउन शेप युरो कोटेड पॅन सपोर्टचे स्टँड आहेत। हाय एफिशियन्सी फॉर्ज ब्रास बर्नर आहेत। 3 बर्नरची ही शेगडी घेतलेली आहे मी। 3 साईजमधले बर्नर आहेत आणि ब्रासचे आहेत, त्याच्यामुळे ते टिकाऊ असतात। पहा, मी दाखवते, उलटा करून दाखवते। पहा, प्युअर ब्रासचा आहे आणि हे फॉर्ज ब्रास आहे, ते खूप टिकाऊ आणि चांगलं असतं। शिवाय हे कॉन्केव टाईप आहेत। डायरेक्ट फ्लेम हाय इफिशियन्सी टॉप फ्लेम आहेत आणि याचे जे पॅन सपोर्टिंग पॅन आहेत ना, ते खूपच अगदी हेवी आहेत आणि सहज काढता घालता येतात, त्याच्यामुळे क्लिनिंगला पण हे सोपे जातात, कारण खूप वेळा आपलं अन्नपदार्थ याच्यावर सांडतात। युरो कोटिंग असल्यामुळे हे खराब होत नाही। की नॉब मात्र याचे मॅन्युअल आहेत, ऑटो नाही आहेत। खालचा भाग पहा असा आहे आणि तो सुद्धा भरपूर भक्कम आहे आणि ही शेगडीच वजनाला भरपूर आहे। या शेगडीचा वरचा भाग 2 mm थिक स्टेनलेस स्टील आहे टॉप, तर त्याच्यामुळे ना ते क्लिनिंगला पण खूप सोपं जातं। पहा, आणि याच्या बर्नरमध्ये अंतर आहे ते पाहूनच मी आधी ही शेगडी घेतलेली आहे, कारण काय होतं, मोठी पातेली किंवा कढई मोठी असेल तर मग एकमेकांना लागतात, त्याच्यात अंतर पाहिजे, म्हणून याच्यामध्ये पहा अंतर आहे। तुम्ही कितीही मोठं पातेलं किंवा कढई ठेवलं तरी एकमेकांना ते टच होत नाही। मी आता प्रत्यक्षात दाखवते। शिवाय पहा, गॅसचा जो बर्नर आहे आणि पातेलं किंवा भांडं ठेवतो तर त्याच्यात सुद्धा अंतर आहे। सहज तुम्ही भांडं ठेवून नंतर लायटरने गॅस पेटवू शकता। तर एलिकाची ही शेगडी खरोखर युजफुल आहे, क्लिनिंगला सोपी आहे, वापरायला सोपी आहे आणि स्वयंपाक करताना सुद्धा खूपच सोयीस्कर आहे। आता पुढची वस्तू काय आहे ती बघूया। सकाळी उठल्या उठल्या प्रसन्न वातावरण असतं, झाडं असतात आपल्या आजूबाजूला, की आपण कुंड्यांमध्ये लावलेली झाडं, त्याच्यामध्ये वेळ घालवतो सकाळचा, ते सुद्धा मस्त कोमट पाणी पितो। तर हे काही जण काहीतरी त्याच्यात टाकून बॉईल करतात आणि मग ते कोमट पाणी पितात, तर ते खरोखर आरोग्याला चांगलं असतं। आता तुम्ही समजूनच गेला असाल का मी कोणती वस्तू आणलेली आहे। गरम पाणी उकळण्यासाठी कुठली वस्तू लागते, तर हो, केटल लागते गरम पाण्याची। इलेक्ट्रिक केटल मी इथे घेतलेली आहे। बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल का मी सकाळच्या गरम पाण्यात काहीतरी उकळून घेत असते, म्हणजे जे शरीराला उपयोगी आहे ते। तर आज पहा, बडीशोप इकडे उकळवून घेतलेले आहेत आणि पाणी कोमट करून घेतलं आहे। केंटची कूल टच ग्लास केटल आहे। 1500 वॅटची ही केटल मी 1224 रुपयाला ऑनलाईन घेतलेली आहे। याची कॅपॅसिटी आहे 1.8 लिटर, म्हणजे जवळजवळ 2 लिटर। 360 डिग्री रोटेटिंग बेस आहे याचा आणि ओव्हर हिटिंग आणि ड्राय बॉइलिंग प्रोटेक्शनसुद्धा आहे, म्हणजे आपोआप बंद होतं पाणी उकळल्यानंतर। पहा, आतून याचं असं आहे आतला भाग। आतला भाग म्हणजे इनर बॉडी बोरोसिलिकेट ग्लासची बनलेली आहे, त्याच्यामुळे अगदी वापरण्यासाठी किंवा त्याच्यातलं पाणी अगदी छान आपल्याला मिळणार आहे। आउटर रबर बॉडी आहे आणि कूल त्याच्यामुळे आणि इझी हँडल करायला आहे ही, तर खूप सोपी आहे। मॅक्सिमम आणि मिनिमम असं त्याच्या खुणासुद्धा दिलेल्या आहेत, आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे। अगदी मिनिममच्या खाली पण पाणी घ्यायचं नाही किंवा मॅक्सिममच्या वर पण नाही घ्यायचं आहे।
360 डिग्री रोटेटिंग बेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही कशी पण गोल ही फिरवू शकतात कुठल्याही साईडने. आणि वरचा नॉब बघा, ऑन केल्यानंतर मग लाईट ब्लिंक होते, खालची लाईट पेटते, ब्ल्यू कलरची आहे ती. आणि जेव्हा जास्त बॉईल होतं आणि कंट्रोल होतं तेव्हा आपोआप वरचा नॉब आहे तो आपोआप बंद होतो. आता आपण बघूयाच. एवढी सेफ आहे ना का बाहेरची त्याची रबर बॉडी असल्यामुळे लहान मुलांनी जरी हात लावला तरी ते भाजणार नाहीत. हँडल पण तसंच सेफ आहे. तुमच्या घरात अगदी 5-6 माणसं असतील आणि सगळ्यांना सकाळी पाणी प्यायचं असेल तर अगदी सगळ्यांचं पाणी याच्यात होऊन जाणार आहे. शिवाय आपल्याला स्वयंपाकाला सुद्धा गरम पाणी हवं असेल तर अगदी काही सेकंदात लवकरच आपल्याला मिळतं. बघा आता ओव्हर बॉइलिंग होऊ नये म्हणून आपोआप नॉब बंद होणार आहे. तर नॉब बंद झाला आहे, वरून मी बटन बंद केलेलं आहे. तर ही झाली केटलची संपूर्ण माहिती. तर तिसरी वस्तू बघूया काय आहे ती पण अगदी खूप उपयोगाची वस्तू आहे आणि रोजच्या वापरातली आहे. तर हे आहे वॉटर प्युरिफायर RO 7 ॲक्वा वॉटर प्युरिफायर विथ RO आहे. तर हे आम्हाला ना विकत घेण्याची गरजच नाही पडली, कारण हे आम्हाला बिल्डरने ऑलरेडी सगळ्यांना दिलेलं आहे. तर चांगलं आहे हे वॉटर फिल्टर किंवा वॉटर प्युरिफायर. नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला कॉपर झिंक युक्त शिवाय अल्कलाईन पाणी याच्यात मिळणार आहे. तर पूर्वी आपण पहा कॉपरच्या भांड्यात पाणी ठेवून ते प्यायचं, तर किंवा आपल्याला झिंक नाही मिळत, तर हे प्युरिफायर त्याच्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे आपल्याला त्याच्यातूनच कॉपर आणि झिंक शरीराला मिळतं. LED डिस्प्ले इनबिल्ट आहे, तर त्याच्यामुळे सगळं आपल्याला दिसतं काय त्याचं फंक्शन आहे ते. आणि पूर्ण टँक भरली म्हणजे 12 लिटरची कॅपॅसिटीची टँक आहे ही स्टोरेज कॅपॅसिटी. तर ती भरल्यावर तिथे ग्रीन लाईट डिस्प्ले होतं. नळ पहा असा आहे. 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि 12 लिटर पाणी साठतं म्हणजे अगदी भरपूर दिवसभराचं आपलं होऊन जातं, सारखं भरत राहायला नको. तर या होत्या माझ्या नवीन किचनमधल्या नवीन वस्तू. यापुढेही मी अशाच दाखवत जाईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गॅसची शेगडी, RO म्हणजे फिल्टर आणि ही केटल या तिन्ही वस्तूंची माहिती दिलेली आहे. या तिन्ही वस्तू खूप उपयोगी आहेत, त्यामुळे त्या चांगल्याच दर्जाच्या घ्यायला पाहिजेत. आणि सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. या वस्तू आवडल्या का, त्यांची माहिती आवडली का आणि व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.